मागील 6-7 दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। आपण आज अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील आसरा या शेत शिवारामध्ये आहे। याला आपण शेत शिवार म्हणण्यापेक्षा तलाव म्हटलं तर काही हरकत नाही, कारण आपण पाहू शकता हे शेत कपाशीचं आहे आणि संपूर्ण कपाशीचं पीक पाण्यामध्ये डुबलेलं आहे आणि हे संपूर्ण या कपाशीच्या पिकाची नासाडी सुद्धा झालेली आहे आणि फार मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे। मागील 6 दिवसापासून पाणी राज्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये विशेषतः संपूर्ण पिकाची नासाडी केलेली आहे आणि शेतकऱ्यांची एक आशा आहे की सरकारने त्यांना मदत केली पाहिजे। शेतकऱ्यांचं नुकसान फार मोठं आहे आणि सरकार हे तुटकत यामध्ये मदत करत असते। या ठिकाणी सोयाबीन असो पराठ असो या संपूर्ण पिकाचं या ठिकाणी नासाडी झालेली आहे आणि संपूर्ण शेत या तलावा सदृश्य घेतलेलं आहे। संपूर्ण ठिकाणी पाणीच पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसत आहे। यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी काय त्यांचे मत आहे आपण जाणून घेऊया। मी श्रीकृष्ण बापूनाजी पाटील, मुक्काम आसरा, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती। माझे शेतात हाती पाण्यामुळे फार नुकसान झालेलं आहे। गट नंबर आहे 830 आणि 831-2 यामध्ये 2 गट आहेत। या 2 गटामध्ये अतुनात पाणी आणि त्याचं पीक पेरलेलं होतं ते पाण्यामध्ये पूर्ण डुबले। तुम्ही सरकारकडे आपली काय मागणी राहणार आहे? सरकारकडे आमची इतकीच मागणी आहे की आम्हाला या झालेल्या कपाशी पिकाचं नुकसान भरपाई मिळावी। नुकसान झालेल्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या अतिवृष्टीमुळे या 6-7 दिवसापासून जे पाणी चालू आहे त्या पावसामुळे संपूर्ण शेताचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। कॅमेरामन वैभव सोबत मी अब्दुल शेजाद, पाहत रहा महाराष्ट्र संकल्प।